पाच षटकांचा सामना आहे. माळशिरस संघाला संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सांगोला संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. दोन्ही सोलापूर जिल्ह्यातले संघ एकमेकांच्या समोर आहे. आज पुणे जिल्ह्यातले संघ देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. बारामतीचा संघ अनपेक्षितरित्या या स्पर्धेच्या बाहेर पडलेला आहे. तर अनपेक्षित निकालांची मालिका या स्पर्धेची ती कायम आहे. इथे कोण कधी बाजी मारून जाईल हे सांगता येत नाही. अक्षय तावरेनं केलेला झंझावात, त्या रवी पवारने केलेली फलंदाजी आपण पाहिली आणि त्या जोरावरती 85 धावांचं मोठं टोटल ओलांडताना बारामती संघाला अपयश आलं आणि यजमान MD श्रीपूर संघानं दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आज देखील आपल्याला अनेक मातब्बर संघ इथे बघायचे आहेत. नगरपंचायत पूल मधल्या ह्या मॅचेस आहेत आणि त्यामुळंच उत्सुकता प्रत्येकाला आहे किती दमदार खेळ आज बघायला मिळणार आहे. तर पहा, मॅच लावतोय सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये आसिफ आणि चिंटू. तर गोलंदाजीसाठी माळशिरस संघाचा गोलंदाज ज्ञानेश गोलंदाजी मार्कवरती. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, अप्परकट आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूला आसमान, गगनचुंबी षटकार. व्हॉट अ स्टार्ट. काय जबरदस्त सुरुवात आहे या मॅचची. पहिल्या चेंडूवरती ज्ञानेशला दाखवला आसमान आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. फुल टॉस आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला. 1 धाव इथे केवळ मिळेल. 7 धावा धाव फलकावरती असतील पहिल्या षटकामध्ये. चिंटू आता स्ट्राइक एंडला आपण बघणार आहोत. ज्ञानेशचा सामना तो तिकडून करणार आहे. याबरोबर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. फुल टॉस आणि तिथे पुन्हा 4. चिंटूच्या बॅटमधून आलेला चौकार. चांगलं षटक राहतं इथे सांगोला संघासाठी. सांगोला चिंटूनं चौकार मारून खातं खोललं. त्या अगोदर षटकार मारून खातं खोललं होतं आसिफनं. दोन्ही सलामीवीर आकर्षक फलंदाजी करताय. सुरुवात चांगली होते. धावफलक 10 धावां पार करतोय. 11 धावा तिथे असणार आहे पहिल्या षटकामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. जो फाईन लेगचा खेळाडू थर्ड मॅनला पाठवलाय. थर्ड मॅनचा खेळाडू गल्लीमध्ये उभा राहतोय. उजव्या बाहेर वाईडची घोषणा असू शकते. एक अतिरिक्त धाव 12 इथे आपण पाहणार आहोत. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणला जातो इथे आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलेला आहे. चिंटू आयकॉन आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा वाईड आहे. खास मुंबईवरून चिंटूला निमंत्रण दिलेलं आहे. मुंबईचा हा खेळाडू ॲज आयकॉन सांगोला संघामध्ये सलामीला दाखल झालेला आहे. ज्ञानेशच्या समोर तो उभा आहे. उंच फटका, फसलेला फटका. क्षेत्ररक्षक वाईडिश मिड ऑफ टॅकन. व्हेरी गुड कॅच आणि चिंटू बाद. सांगोला संघाला पहिला धक्का. 1 गडी बाद 13. पहिला धक्का इथे बसतोय सांगोला संघाला. चिंटू कडून अपेक्षा निश्चित होत्या. चिंटू थर्ड एअर सर्कलचा तिथे उभा राहिलेला आहे. तो मुंबईचा खेळाडू आहे म्हणून त्याला असं वाटलं असेल की इथे सर्कल आमच्याकडे असं काही नसतं. तुम्ही नंतर मैदानाच्या बाहेर निघून गेला तरी चालेल, पण टाइम आउटचा रूल तुम्हाला माहिती आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज 1.5 मिनिटामध्येच आतमध्ये यायला हवा. 1.5 मिनिटापेक्षा जास्त उशिराने त्याने जर गार्ड घेतला तर पंच त्याला टाइम आउट देऊ शकतात.
आणि प्रॉपर रूल बरोबर आपण जाऊयात. कुठल्या प्रकारे क्रॉस एकमेकांना करायचं, थर्डकलचा आतमध्ये क्रॉस करायचं किंवा बाहेर क्रॉस करायचं, अजिबात याकडे तुम्ही जाऊ नका. तर यानंतरचे सामने 4 षटकांचेच होणार आहेत. याची सगळ्या संघाने नोंद घ्या. हा सामना 5 षटकांचा आहे आणि षटक पहिल्याच मैदानामध्ये सुरू आहे. पहिलं यश ज्ञानेशने मिळून दिलेला आहे. यास नो चान्स फॉर स्टॉप. फाईन लेगला मिळत आहे 4. धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत 17 धावा. काय सुरुवात आहे. एक फलंदाज बाद झालेला असेल, आयकॉन बाद झालाय, मात्र धावांचा ओघ सुरूच आहे. बाहेरची कट, थर्ड मॅनला अडवलाय. चेंडू धावा मिळणार नाही, मात्र झेल होत झालेला नाहीये आणि षटक हे पहिलं षटक संपलं. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सांगोला, DR सांगोला. चिंटू आणि आसिफ दोघांनी सुरुवात चांगली केली. सलमान मंडप डेकोरेटर्सचे मालक सन्माननीय साहिलबाई या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलंही राजरत्न बापू नाईक नवरे युवा मित्र परिवाराच्या वतीनं आणि जिगरबाज युवाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज रवी दुसरं षटक टाकणार आहे. पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. प्रवीण गोलंदाज आहे. रवी 5 षटकांची लढत असेल तर पॉवर प्ले 2 षटकांसाठी असतो. याकडे लेखे देखील लक्ष ठेवायचे आणि त्यानंतर तिसरं षटक हे रेग्युलर असणार आहे. स्लोवर 1 चेंडू होता. थोडीशी फ्लाईट टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. हे व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं. खरं तर तुम्ही ज्यावेळेस लेदर बॉल तुमच्याकडे असतो त्याला शिवण असते, त्यामुळे वेगवेगळं व्हेरिएशन तुम्हाला करता येतं. टेनिस बॉलवर व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळणार नाही. इथे तुम्ही कट करू शकता, फिंगर रोल्स करू शकता. फसलेला फटका स्क्वेअर लेगला, झेल सुटणार आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ही स्टाईल वापरायची असेल तर तुम्हाला एक वेगळी काळजी घ्यावी लागते. ज्यावेळेस तुम्ही उभे असता, चेंडूकडे तुमचं लक्ष असतं, तुमचा हात हा तुमच्या डोक्याच्या वर असतो, दोन्ही हात. मात्र चेंडू ज्यावेळेस हातात येत असतो ना, त्यावेळेस तुम्ही उजवा गुडघ्यावरती बसायचं असतं, एक गुडघा टेकवायचा असतो, खाली यायचं असतं. असं तुम्ही एका जागेवर असं उभं राहिलात ना, तर तेवढाच फोर्स बॉलवरती तुमच्या हाताकडून देखील लागतो आणि चेंडू खाली पडतो. याबरोबरच इथे बघायचं आहे पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. 1 धाव वाईड आहे आणि बरोबरीनंच बाईच सुद्धा आहे. 2 धावा अतिरिक्त इथे मिळणार आहे धाव फलकावरती. 21 धावा षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना कोणताही चेंडू अडवायचा आहे तुम्हाला, विशेषतः झेल घ्यायचा आहे, तर चेंडूच्या वेगाबरोबर तुम्ही थोडंसं मागे आलं पाहिजे किंवा खाली बसलं पाहिजे किंवा हात तुमच्या वेगाबरोबर खाली आला पाहिजे, तर तो चेंडू हातामध्ये तुमच्या येतो. अन्यथा हातातून चेंडू बाहेर जाऊ शकतो. एकतर तो रबर बॉल आहे, त्यामुळं ऑलरेडी त्याच्याकडे बाउन्स मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये चेंडूचं फोर्स तुमच्या शरीरामध्ये सामावलं पाहिजे, तर तो हातातून निसटणार नाही. त्यामुळे हे काही टेक्निकल बाबी असतात, त्या अगदी छोट्या बाबी असतात, अगदी बेसिक्स असतात. ते हे सांभाळणं क्षेत्ररक्षणासाठी महत्वाचं आहे. ओहो हो, इथे टॅकन व्हेरी गुड कॅच. झेल होईल. फलंदाज दुसरा बाद, 2 गडी बाद. धाव फलकावरती धाव आहेत. संदीप बाद होते, धाव फलक दाखवतोय मात्र 22. षटक क्रमांक 2 रवीचं आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा केवळ आणि 1 फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. संदीपला बाद केले रवीनं. नवीन फलंदाज अब्बास. सांगोला संघाचा खेळाडू अब्बास फलंदाजीला दाखल होणार आहे. आसिफ बाद झालेत. फलंदाज आसिफ बाद होणार आहे. संदीप अजून मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला अब्बास खेळणार आहे आणि गोलंदाज तिथेच आहे रवी.
काय गोलंदाजी आहे रवीची. खेळपट्टीचा त्याने खूप चांगला वापर केला, विशेषतः स्लोवर वन चेंडू टाकण्यासाठी थोडंसं भर दिलेला आहे. फ्लाईट ठेवलेले फलंदाजांना थोडंसं चेंडूवरती खेचून आणलंय आणि तिथेच मोठे फटके त्यांना त्यामुळे एक्झिक्यूट करता आलेले नाहीत. यावेळेस परत एकदा लेंथ बॉल सरळ बॅटने खेळला लॉंगॉनला. एका धावेबरोबर धावफलक 23 वरती पोहोचतोय. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक अजून सुरू आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या अतिरिक्त धावा आल्या होत्या त्या कुठेतरी रोखण्याचं काम गोलंदाज रवीकडून आपण बघितलेलं आहे. हे गरज होतं, एखाद्या षटकामध्ये धावा जास्त झाल्या तर दुसऱ्या षटकी गोलंदाजाने त्या अडवल्या पाहिजेत. ओ हो 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 हो, फुल टॉस होता आणि तडाका स्क्वेअर लेगला 6 धावा. चला, 2 षटकं संपलेली आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती चांगली बातमी सांगोला संघासाठी. षटकार येतोय 29 वरती पोहोचतायत सांगोला. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आपण बघू शकतो क्रिकेटचा खेळ, पण महाराष्ट्रातल्या मातीतला आणि अस्सल महाराष्ट्राचा असलेला खेळ जो अलीकडे विलुप्त झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मी बघतो की काही ठिकाणी यूट्यूबवरती सुद्धा रील्समध्येच्या माध्यमातून आट्यापाट्या या खेळाची काही दृश्य आपण बघत असतो. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा खेळ जवळपास विलुप्त झालेला आहे. सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्राची परंपरा चालू ठेवलेली आहे आणि असाच अत्यंत वेगवान असलेला आटापाट्या खेळा संघाचा खेळाडू मेहबूब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही राजरत्न बापू नाईक नवरे यांच्याकडून. खरं तर हे जे खेळ आहेत हे आपण टिकवले पाहिजेत, जे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची अस्सल ओळख आहेत आणि त्यासाठी मेहबूब आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ. गोलंदाज अनिल परत एकदा हो, स्लोवर वन व्यवस्थित रीड केला, सरळ बॅटनं फेस ओपन केलं आणि फेकून दिला चेंडू बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. अनिलच्या गोलंदाजीवरती अब्बासनं पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. षटकाराबरोबर धावफलक पोहोचेल 35 वर. तिसऱ्या षटकामध्ये रिस्ट्रिक्शन हटवलंय. जिथे 7 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होते तिथे आता 4 दिसत आहेत. पुन्हा दुसराही तितकाच शानदार परिणाम, तोच धावा 6. सुपरस्टार सातारा जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातले खेळाडू अर्थातच विकासजी सरतापे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलंही स्वागत. अनेक दिग्गजांचा खेळ सातारा जिल्ह्यातले. पहिल्यांदा मी साताराच म्हटलो, मला असं वाटलं की कदाचित सोलापूर असेल त्यांचं गाव. विकास सरतापे इथे उपस्थित होत आहेत, आपलं स्वागत आहे. आणि जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत 41 लॉस ऑफ 2 स्लोवर वन. मात्र जो राईज करायचं होतं चेंडूला पुल करायचं होतं हवेमध्ये, थोडंसं टायमिंग फसलंय त्या अब्बास भाईचं आणि 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 42 सांगोला. तिसरं षटक अनिलचं सुरू आहे आणि सांगोल्याची फलंदाजी इथे बहरते का. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली. वाह,
टिपला झेल. तिसरा फलंदाज बाद होईल इथे. संदीप 3 गडी बाद. 42 सांगोला. DR सांगोला. माळशिरस विरुद्ध सांगोला अशी लढत आपण या मैदानामध्ये बघतोय. संदीप एक षटकार एक चौकार संदीपच्या बॅट मधून बघायला मिळाला. 5 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं संदीपनं. 200चा स्ट्राईक रेट चांगला असतो. आप्पासाहेब कुळे 11 यांचा संघ उपांत्य. ओ हो काय कॅच आहे. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. इथे रवी कडून हा झेल टिपला. अनिलला यश मिळतंय. लागोपाठचा दुसरा फलंदाज होईल बाद. तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अनिल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार होते आणि त्यानंतर लागोपाठ 2 फलंदाज बाद करत कमबॅक करत मुसंडी मारण्याचं काम करतायत अनिल. धावफलकावरती धावा असतील 42. 4 गडी बाद 42 सांगोला. सुस्थितीमध्ये आल्यानंतर पडझड होते हे निश्चित आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न अपील पंचांकडे मागितलं जाते. लेग बिफोर विकेटसाठी मात्र पंच सूरज गायकवाड सरांवरती कोणता परिणाम नाहीये. बघूया धावफलक तिथे थांबलेला आहे. षटक देखील संपेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 42. MD 11 ज्यावेळेस फलंदाजी करत होते त्यावेळेस पहिल्या 3 षटकामध्ये त्यांच्याही 41 धावा होत्या आणि इथे तो रेकॉर्ड मोडलेला आहे. विकेट मेडन होत्या त्या. मात्र इथे आपण बघू शकतो 42 आहे. 4 फलंदाज गमावले असतानाही 3 षटकामध्ये 41 सांगोला संघाने उभारलेले आहेत. फलंदाज संदीप अक्षय ही जोडी. अब्बास आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये. अब्बास आणि अक्षय ही जोडी माफ करा मैदानामध्ये आपण बघणार आहोत. फलंदाजीसाठी अब्बास आहे. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय आहे. तर गोलंदाजीमध्ये रवीला आपण परत एकदा बघू स्ट्राईक एंडवरती. दुसऱ्या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी राहिली होती रवीची. शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला होता अब्बास कडूनच. प्री डिटरमाइंड शॉट अगोदरच जागा निश्चित केली होती. स्लोवर 1 चेंडू मात्र योग्य दिशा. नो चान्स स्टॉप द बॉल. 4 रन. गौतमजी नाईक नवरे आणि संकेत बोंडरे या दोन्ही कार्यकर्त्यांना विनंती आपण समालोचन कक्षामध्ये या. श्रीपूर संघाचे आयकॉन आकाश गोदे. राजरत्न बापू नाईक नवरे संघाचे आयकॉन आकाश गोदे या संघाच्या गोटामध्ये सहभागी व्हा. तर यानंतर एक आकर्षक मॅच आपल्याला बघायची. मात्र तत्पूर्वी अत्यंत सुंदर सामना. अनिलनं 2 गडी बाद केल्यानंतर रवीनं पुन्हा एकदा या अगोदरच्या षटकामध्ये देखील धावा अडवल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चेंडूमध्ये अब्बासला थांबवलंय. मात्र अब्बास थांबवणाऱ्यातला नाही, थांबणारा नाही. पुन्हा चांगला फटका चौकार. निश्चित चांगला चेंडू होता. पायाला चिरून जाणारा मात्र सरळ बॅटनं हलकासा बॅकफूट वरती जाऊन पंच केला.
इथे एक धाव मिळेल अब्बासला आणि धावफलकावरती पुढे स्कोअर पोहोचतो 51 धावा. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज रवी पुन्हा एकदा तयार आहे. चांगलं षटक राहिलं. 4 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत रवीने खर्च केलेले आहेत. अजून 2 चेंडू टाकायचे आहेत, मात्र समोर फलंदाज अक्षय असणार आहे. फुल टॉस चेंडू, फसलेला फटका. तर एक धाव निश्चित प्रकारे प्राप्त होऊ शकतं अक्षयसाठी. 52 धावा. मसवड संघानं टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि निर्णय त्यांचा अजून आलेला नाही. विकासजी सरतापे, आपण निर्णय ताबडतोब द्या. अभय दादा जगताप फाउंडेशन मसवड, यानंतर राजरत्न बापू नाईक नवरे श्रीपूर संघाविरुद्ध लढणार आहेत. तर हा सामना तीन षटकांचा सामना करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. षटक संपलेलं आहे. इकडे संघांना विनंती, जरा सहकार्य करा, कारण श्रीपूरचा हा ब संघ आपल्या समोर आहे. त्यामुळं मसवड संघाने देखील सहकार्य करा. ही कमी षटकं खेळा, म्हणजे पुढची षटकं तुम्हाला पुढचे सामने चांगले खेळता येतील. विकास सरांना विनंती आहे की हा सामना 3 षटकांचा घ्या, जेणेकरून तुमची मॅच प्रॅक्टिस होईल आणि पुढच्या सामन्याला तुम्ही फ्रेश राहणार. 3 षटकांच्या सामन्याला अनुमती द्या नाही द्या नाही, आयोजकांनी ठरवलंय 3 षटकांचा सामना आहे. तर बघूया, नवीन मॅच आपल्या समोर येते. दुसरा सामना आहे नगर पंचायत पूल मधला, जिथे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा 4 गड्याच्या. बावन्न धावा धावफलकावरती. आकाशामध्ये चेंडू आणि 5वा फलंदाज इथे बाद होईल. अक्षय 5व्या षटकामध्ये यश इथे प्राप्त करणार आहे. माळशिरस संघ, माळशिरस अशी लढत आहे. शेवटचं षटक आहे मैदानामध्ये आणि इथे सांगोला संघाने अधिक धावा अपेक्षित आहे, कारण या अगोदरचा सामना आपण पाहिला होता. 85 धावा 5 षटकामध्ये उभ्या राहिल्यात. फलंदाजीसाठी अत्यंत पोषक मैदान आहे. ज्यावेळेस आकाशामध्ये ढग नसतात, स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, अशी परिस्थिती फलंदाजांसाठी निश्चित चांगली असते. मात्र थोडेसे ढग आले तर मात्र गोलंदाजांसाठी ती चांगली परिस्थिती ठरू शकते. बघूया. तर यानंतरची जी टीम आहे, राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार विरुद्ध मसवड अशी मॅच आहे. आणि आयकॉन म्हणून राजरत्न बापू नाईक नवरे टीमनं स्वतः राजरत्न बापू नाईक नवरे यांची निवड केलेली आहे ॲज आयकॉन म्हणून. ते यानंतरच्या सामन्यामध्ये सहभागी होतील. तर इथे दुसरा फलंदाज बाद. सांगोला संघाला थोपवण्याचं काम केलं. आपण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये विकेट पडली, दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेट पडली, तिसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाज आणि 5व्या षटकामध्ये पुन्हा 2 फलंदाज बाद झालेले आहेत. लागोपाठ नवीन फलंदाज नाव सांगा. रणजित. सांगोला संघाचे 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा जो सेट बॅटर आहे अब्बास, तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. शेवटच्या षटकामध्ये अब्बासच्या स्ट्राईक एंडला जास्त वेळ राहील याची खरं तर आवश्यकता होती. मात्र बघायचे, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज किशोर आहे. पहिला चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती 2 फलंदाज बाद केले. तर अनिलनं मागच्या चेंडूवरती अप्रतिम झेल टिपला होता आणि आता अनिल मिड ऑफला क्षेत्ररक्षण करणार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तयार आहे. फुल टॉस चेंडू हवेमध्ये थोडा वेळ आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप मागे आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 धाव इथे प्राप्त होते. हॅट्रिकची संधी गमावली जाते. मात्र या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. आता अब्बास स्ट्राईक एंडला आहे. 53 धावा धावफलकावर. 3 षटकामध्ये 42 धावा होत्या. चौथ्या षटकामध्ये आल्या केवळ
10 धावा आणि 5व्या षटकामध्ये केवळ एक दोन गडी बाद झालेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अब्बास उचलण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फेक कुठे जाते, किती वेळात जाते, खूप उशिरानं पोहोचली. तोपर्यंत 2 धावा अब्बास कडून. 55 धावा धावफलकावर सांगोला. शेवटचं षटक सुरू असताना अब्बास स्ट्राईक एंडवर, ज्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सेट बॅटर आहे तो. 2 षटकार आतापर्यंत अब्बासच्या बॅटमधून आलेले आहेत. एक चौकार सुद्धा आलेला आहे. त्यामुळे शेवटच्या 2 चेंडूमध्ये गोलंदाज कसा रोखतो अब्बासला पाहायचं. लेंथ बॉल, चांगला चेंडू होता. लिफ्ट करताना अपयश आलं तिथे आणि लाडवेल आणि 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 इथे फलंदाज बाद आहे. तर याबरोबरच एक गडी अजून बाद होणार आहे. 7वा धक्का बसेल तर शेवटचा चेंडू फेस करणारे अब्बास. ही चांगली गोष्ट आहे, जमेची बाजू असेल सांगोला संघासाठी. मात्र धावफलकावरती 56 धावा आहेत. 7 गडी बाद 56 सांगोला. आणि शेवटचा चेंडू इन फ्रंट ऑफ बॉलर, देयर इज अब्बास. नवीन फलंदाज विशाल. यस, शॉट कडक आहे आणि तितकाच परिणामकारक. तर चौकाराबरोबर धावफलकावरती 60, विजयासाठी 61 धावांची आवश्यकता. चला एक विनंती करतोय, सांगोला क्रिकेट संघ वेळेचा विलंब न करता ताबडतोब आपण फिल्डिंगसाठी मैदानात जायचंय. सांगोला क्रिकेट संघ ताबडतोब फिल्डिंगला मैदानात चला. माळशिरस क्रिकेट संघाचे कॅप्टन, आपल्याला देखील विनंती आहे की आपली आघाडीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची.
आरंभिक जोड़ी ज्ञानेश शिंदे और रवि की जोड़ी बल्लेबाजी करने के लिए मैदान में जा रही है। गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए रंजीत पहला लेकर गेंदबाजी करेंगे। सामने है बल्लेबाज ज्ञानेश शिंदे होंगे स्ट्राइकिंग इन पे। सलामीचे फलंदाज आघाडीचा फलंदाज ज्ञानेश शिंदे स्ट्राइकला आणि नॉन स्ट्रायकरच्या बाजूने फलंदाज असेल रवि आणि गोलंदाजी धुरावकर सांभाळतोय DR सांगोला क्रिकेट संघाकडून रंजीत आलाय गोलंदाजीला। पहिला चेंडू टाकला जाईल रंजीत कडून उजव्या हाताने राऊंड विकेटचा मारा करतोय। ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने फटका टोलवला आहे। शॉर्ट एक्स्ट्रा कबड्डी दिशेने चेंडू मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जातो परंतु चेंडू थांबू शकले नाही। चेंडू जातो तो वाईट लॉंग ऑफ म्हणून क्षेत्ररक्षक येतो चेंडू आपल्या हाती घेतोय। दरम्यान चेंडू फेके परत एक धाव इथे येते। एका धावेची खातं उघडलं गेलं ते माळशिरस क्रिकेट संघाचं। फलंदाज असेल स्ट्राइक वर रवि। रवि एक आक्रमक असा फलंदाज स्ट्राइकला असेल रवि। मुन्नीमच्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती रवीने। तोच रवि इथं फलंदाजीला स्ट्राइकला असेल। रणजीतच्या चेंडूचा सामना करतोय। फुलटॉस चेंडू टोललाय थेट जाईल चेंडू सीमा पार करतोय 6 धावा षटकार येतोय। थोड़ी सी फुलटॉस गेंद थी बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक लगा दिया और बल्लेबाज के बैट से निकलता हुआ ये फ्लैट छक्का निकल रहा है। रवि आते ही गेंदबाजी में कमाल कर रहे हैं। रंजीत फिर से गेंदबाजी करेंगे स्वर की। जस्ट शॉट ऑफ गेंद इस बार हवा में मार बैठे नीचे आ गए खिलाड़ी। बिल्कुल बढ़िया कैच वहां पर पकड़ लिया फील्डर ने। शायद वहां पर फील्डर शायद मेरे ख्याल से अब्बास फील्डर है जिन्होंने बल्लेबाजी में काफी अच्छी फील्ड बैटिंग की थी। फील्डिंग में वहां पर कमाल किया जा रहा। आखिरकार पहला विकेट गिर रहा है और विकेट की जो कहावत होती है हमेशा एक तेरी और एक मेरी हिसाब बराबरी हो रहा है। यानी कि बल्लेबाज ने जो छक्का लगाया था उसका जवाब बैट्समैन को भेजा जा रहा है पवेलियन में आराम करने के लिए। एक गडी बाद धावसंख्या बोलली थी 7 धावा। नए बल्लेबाज लवली केके एक बहुत ही जाने माने क्रिकेटर लवली केके। इनके नाम पर रिकॉर्ड है इसी मैदान में 12 गेंदों में 50 रन का रिकॉर्ड। और पिछले साल में मागच्या वर्षी फिर से लवली के स्ट्राइक पर होंगे बल्लेबाजी करने के लिए। गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए रंजीत तैयार है बॉलिंग करने के लिए। इस ओवर की अगली गेंद लेकर तैयार है गेंदबाजी करने के लिए। के खेळतोय स्ट्राइकला गोलंदाजीला रंजीत पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करेल। उजव्या हाताने राऊंड विकेटचा मार करतो सामोरे तो फलंदाज के मारायचा प्रयत्न हेच लागली आहे। ओहो क्षेत्ररक्षक चेंडू थोडासा समोर पडला चेंडू। निश्चितच 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले। धावा फक्त 7 धावा झाल्या। दरम्यान बॅकफुटला जाऊन मात्र एक फटका खेळलाय। चेंडू जाईल 1 बाउन्स एक्स्ट्रा कव्हर सीबार अशा पार करतो। 4 धावा चौकार येईल। या 4 धाब्याची वाढती धावसंख्या 11 धावसंख्येवर। पुन्हा गोलंदाजीला रणजीत या षटकातील शेवटचं चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय। बॅटनं पुन्हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय।
आणि चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षित केला गेलाय आणि चेंडू फेकला जाईल दरम्यान फलंदाजाला 2 धाबा घेण्याची संधी मिळते. या 2 धाबांची संघाची धावसंख्या पोहोचली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13 धावा. जो रन रेट चाहिए वही रन रेट यहाँ पर पहले ओवर में हमें देखने मिल रहा है, क्योंकि हर ओवर में लगभग 12 के ऊपर एवरेज था. 12.20 का औसत दिया गया. उसका पीछा करते पहले ओवर में रन बने हैं 13. माननीय तथा आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहब इनके जन्मदिन के मौके पर सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट का 14 साल और इस टूर्नामेंट का आयोजन जो नियोजन देखने मिल रहा है, जिगरबाज ग्रुप और राजरत्न नाइक नौरी बापू मित्र परिवार की ओर से ये क्रिकेट टूर्नामेंट यहां पर रखी जा रही है. उसी शानदार टूर्नामेंट का आज का ये तीसरा दिन और टूर्नामेंट का लगभग 14 साल में मैच आज तीसरा दिन का ये माउंटेनियर्स वर्सेस सांगोला के बीच में मैच चल रहा है. गोलंदाजीला मला वाटतं नवीन गोलंदाज आले बॉलिंगसाठी. चिंटू आइकॉन गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए चिंटू को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है. चिंटू लंबे रन के साथ गेंदबाजी करेंगे. सामने है ज्ञानेश शिंदे, मार्शियस टीम के सबसे भरोसेमंद खिलाड़ी ज्ञानेश शिंदे इस वक्त स्ट्राइकिंग एंड पे होंगे बल्लेबाजी करने के लिए. और इस बार बिल्कुल फुल लेंथ गेंद, इस बार ऑन साइड पे ऑन ड्राई लगाया जा रहा. 2 फील्डर वहां पर गेंद का पीछा कर रहे हैं, पैरों से रोकने की कोशिश करते नहीं रोक पाएंगे. 2 फील्डर को चकमा देती गेंद जा रही है. अलग नगार पे 4 रन 4 आएंगे. और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त 17 रन. फिर से गेंदबाजी करने के लिए चिंटू तैयार है गेंदबाजी करने के लिए. स्वर की अगली गेंद लेकर सामने है बल्लेबाज ज्ञानेश के लिए. जस्ट शॉट ऑफ लाइन गेंद बैकफुट पर चला गया. पावर पंच लगा दिया. इस बार ये पुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा. सक्सेसफुल स्ट्रोक 6 रन के लिए. थैंक यू डीजे. बहुत बहुत तेज तर्रा स्ट्रोक निकलता हुआ जस्ट शॉट ऑफ लेन गेंद बैकफुट पर चले गए. बल्ले के बीचों बीच लेकर वागाची धाड फोन लाइफ आर खनखनित दणदणीत पावरफुल षटकार. धावसंख्या पुढे सरकती भारतीय. टोटल धावा झाल्या 13 धावा 23 माफ करा. इस बार ऑप्शन के बाहर गेंद आई. बल्ले का मुंह खोला जा रहा है. इस बार गेंद जा रही है बिल्कुल पॉइंट क्षेत्र में कि खिलाड़ी रनआउट का मौका. थ्रो थोड़ा सा धीमा है. इसी बीच बल्लेबाजों ने अच्छी दौड़ के साथ दूसरा रन दौड़ा है. इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन की योग पर. पहला रन तेजी से दौड़ा था. जैसे ही देखा कि फील्डर थोड़े से धीमे जा रहा है गेंद पर, इसी बीच बल्लेबाज ने उसका लाभ ले लिया, बेनिफिट ले लिया. 1 की जगह पे 2 रन बन रहे. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 धावा डाला है. फिर से ज्ञानेश इस वक्त व्यक्तिगत 11 रन की पारी चल रही है, जिसमें उन्होंने 1 चौका 1 छक्का लगा. दूसरी ओर लवली के ने 1 चौका लगाया. फिर से गेंदबाजी करेंगे चिंटू. थोड़ा सा महंगा और चलता. अब तक 12 रन खर्च किए गेंदबाजी में 3 गेंदों में. ओ परफेक्ट यॉर्कर गेंद थी इस बार. और अभी भी रुका हुआ स्कोर 25 धावा डाला है. अभी भी यहां से मैच जीतने की अगर बात करना चाहेंगे, लगभग करीबन 36 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. लगभग अगर हम गेंदों की बात करना चाहेंगे, मेरे ख्याल से यहां से 20 गेंदें बची है और लगभग 36 रन चाहिए. फुलटॉस गेंद इस बार सीधे बैट से बार सीधा प्रहार निकलता हुआ गेंद को ड्राई लगा दिया. गेंद बॉलर के पीछे जा रही है. 1 रन तो लेने का मौका बनता हुआ. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 26 रन 26 धावा झाल्या. पुन्हा गोलंदाजीमध्ये चिंटू गोलंदाजी करतो. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन धावसंख्या थांबली होती 26 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू और रिवर्स का खेला. इस बार विकेट कीपर के पीछे किसी को मौका नहीं. देख के मौका मारना. बेहतरीन लाजवाब चौका. तो बस थोड़ा सा स्पीड अप. फील्डिंग टीम लवकर. फील्डिंग टीम एकत्र जमू नका.
फिल्डिंग टीम एकत्र जमू नका. पंच तुम्हाला सांगत आहेत लवकर वेळ करू नका. बरेच पावसाचे चिन्ह आहेत. प्रत्येक क्षण आपल्याला इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे वेळेचा विलंब न करता सांगोला क्रिकेट टीम तुम्हाला शेवटचा कॉल असेल. सांगोला क्रिकेट टीम शेवटचा कॉल. पंच सूरज सर त्यांना सांगा पड्डीशी खूप खूप वेळ चाललाय. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चलेंगे इस बार देखना है फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, नए ओवर की शुरुआत करने के लिए. शायद जो काम दिया आपको करने के लिए 5 ओवरों में, उसमें से आधा काम 2 ओवर में पूरा हो चुका है. यहां से आधे से थोड़ा ऊपर काम आपको 3 ओवरों में करना है. इसका मतलब 18 गेंदे और जीतने के लिए 31 की तो तलाश है. 18 चेंडू बनवायचे 31 धावा. अफरोज को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा. काफी ऊंचे कद के खिलाड़ी, भरभक्कम खिलाड़ी. देखना है अफरोज किस तरह की गेंदबाजी करेंगे और शायद काफी ऊंचे भी हैं. अफरोज तैयार है गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की पहली गेंद लेकर हरी अडगळे कृपया माइक से संपर्क करायचा. पहली गेंद देखिए, बिल्कुल अफरोज काफी ऊंचे खिलाड़ी थे, तिरपाड़ खिलाड़ी है. पहली गेंद तेज रफ्तार से स्टंप पर फेंकी. बल्लेबाज मारना चाहते थे, गेंद के लाइन से मिस हो गए. गेंद जाकर स्टंप से टकराई. बल्लेबाज का ये विकेट जा रहा है लगने वाला. टीम के लिए पहला झटका लगा. ओपनिंग बॅट्समन हरी अडगळे कृपया इकडे यायचं आपण. नवीन फलंदाज आला विशाल. न्यूमैन हो गया वहां पर बैटिंग करने के लिए विशाल. और अफरोज ने आते ही पहली गेंद पर अपनी टीम के लिए सफलता दिलाई है. विकेट मिला है. और निश्चित ही जब भी किसी गेंदबाज को विकेट मिलता है तो गेंदबाज का हौसला बढ़ता है. और बढ़ते हौसले के साथ, बढ़ते जुनून के साथ, बढ़ते जज्बे के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है बॉलर अफरोज. विशाल खेलने के लिए तैयार हैं. और इस टूर्नामेंट का बेहतरीन जो टूर्नामेंट यहाँ पर चल रहा है, सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट का जो यहाँ पर आयोजन नियोजन, जिसका पूरा श्रेय जाएगा टूर्नामेंट कमेटी के ओर से. यहाँ पर टूर्नामेंट रखी जा रही है जिगरबाज ग्रुप और राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार की ओर से. इस क्रिकेट टूर्नामेंट को यहाँ पर रखा जा रहा है. चला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय अफरोज. लेफ्ट आर्म ओव्हर द गिटचा मारा करेल दावकुरा फलंदाज. ओ परफेक्ट यॉर्कर. इस बार जबरदस्त अंदाज की गेंदबाजी कर रहे अफरोज. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. इस ओवर में कहीं जाकर बल्लेबाजों को रोकर रखने में कामयाब हो रहे, बल्लेबाजों को जकड़ कर रखने में कामयाब हो रहे. और अब मैच में बिल्कुल थोड़ा सी जान डालने की कोशिश की जा रही है गेंदबाज अफरोज की ओर से. एक टिचून गोलंदाजी, भेदक मारा करतोय गोलंदाज. अफरोजचा हा तिसरा चेंडू मारायचा प्रयत्न, मला वाटतं चेंडू पायावर आदळतोय. इथे गेलाय गलीच्या दिशेने. एक लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव येईल. सिंगल धावेची धावसंख्या 1 धावेची भर पडते. वाढती धावसंख्या 31 धावा. आता समीकरण 15 चेंडू आणि बनवायचे आहेत तब्बल 30 धावा. अफरोज ने जो 3 गेंदें फेंकी थी वहां पर जो पीछे रहने वाली टीम अब समांतर स्थिति में आ रही है, क्योंकि अब 15 गेंदों में 31 बने हैं और 15 गेंदों में 30 बनाना है. 15 मध्ये 31 धावा आतापर्यंत केल्या गेल्या आहेत आणि 15 मध्ये 30 तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. फुलटॉस केके. इस बार गेंद को केके ने मारा. इस बार लंबा छक्का निकलता बात. गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने लगा आसमानी छक्का. एक जाने माने खिलाड़ी हरी अडगळे, इनका यहां पर आगमन हो रहा है तो उनका मैं वेलकम करता हूं, हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. और मूर्ति लहान कीर्ति महान रहने वाले हरी. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए. टोटल धावा झाल्या 37 धावा.
अच्छी गेंद इस बार गेंद के करीब चले गए। ये इसे कहते हैं सेंसिबल क्रिकेट। जब खराब गेंद हो तो उसे आक्रमण लगाना चाहिए, अच्छी गेंद पर सिंगल रन लेकर नॉस्ट लेकर जाना, ये अच्छी बात मैं कहूंगा बैट्समैन लवली केकी की। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन। अभी भी यहां से मैच जीतने के लिए 23 चाहिए और गेंदें बची है बिल्कुल 13 गेंदें बची है। 13 चेंडू 23 धावा बनवायचे आहेत। ये गेंद तेज रफ्तार से गेंद करना चाहते थे, दिशा से भटक गए, निश्चित लक्ष्यम के बाहर जा रही। अंपायर ने बताया कि गेंद बॉल बॉल है। बॉल बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल स्कोर 39 39 धावा झाला है। फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है ये गेंद। लो फुल टॉस गेंद, इस बार सीधे गेंद को मारा जा रहा है। गेंद बॉलर के पीछे जाएगी, वहां पर अब्बास गेंद के नीचे है वहां पर, लेकिन एक रन। दूसरे की दौड़ और ये अच्छी दौड़, वहां पर थोड़े से खिलाड़ी फंबल हो गए, वहां पर नीचे नहीं झुक पाए। और इस बीच केके ने पहले मना कर दिया था, केके को लगा कि अब दूसरा बन सकता है, तो रिस्क लेकर यहां पर दूसरा रन बना जाता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 41 रन। यहां से मैच जीतने की बात करना चाहेंगे। आने वाले 12 गेंदों में 20 की जरूरत है। 12 चेंडू बनवायचे 20 धावा। महाराष्ट्र राज्य एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री सुधाकर पंत, परिचारक पांडुरंग सहकारी कारखान्याचे कार्यतत्पर कार्यकारी संचालक आदरणीय तथा सन्माननीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण इथं पाहतोय। वेळ करू नका, सांगोला संघ प्रत्येक षटकामागे तुम्ही एकत्र जमू नका। सूरज सर, यानंतर झाल्यानंतर तुम्ही सांगायचं की काय आपण का स्पर्धेत देणार आहोत पेनल्टी, लक्षात ठेवायचं, एकत्र जमू नका। धावसंख्या 41। विशाल आलाय गोलंदाजीला। विशालचं हे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दाबातील षटक क्रमांक घेऊन तो 14 षटक, 12 गेंदे और मैच जीतने के लिए 20 की जरूरत। ऐसे ही कुछ 12 गेंदों में 20 चाहिए थे वर्ल्ड कप में, लेकिन इंडियन टीम ने उस वर्ल्ड कप को जीता था वहां पे। इस बार अपील और आउट, आउट करार दिया जा रहा बल्लेबाज को। बल्लेबाज का भीतर ही किनारा लगा, विकेट कीपर ने बिल्कुल बहुत ही शानदार कैच पकड़ा और आखिरकार ये लगता हुआ जोर का झटका धीरे से लग रहा है। न्यूमैन जाएंगे बैटिंग करने के लिए, लवली के का ये विकेट चला जा रहा है। न्यूमैन होंगे वहां पर मयूर। लवली केकी का विकेट जाने के बाद मयूर जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में। नवीन फलंदाज जातोय मयूर। जैसे कि इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट किया जा रहा है टेनिस क्रिकेट .in लाइव के माध्यम से ये टूर्नामेंट लाइव प्रक्षेपित की जा रही है, जिसके लिए जो मेहनत की जा रही है कैमरामैन, इन पर जो 3 कैमरामैन हमें देखने मिल रहा है। जैसे कि बॉलर के पीछे जो कैमरा रखा जा रहा है, वहां पर कैमरामैन के तौर पर दिलदार जी भोसले, हमारे अतिथि कक्षा में जो कमेंट्री बॉक्स में कैमरा लगा जा रहा है श्रेयस हमारे साथ जुड़ चुके हैं, और साथ ही साथ खासकर से नेपाल से मिस्टर विशाल राणा। और ये देखिए विशाल, तू कमाल है, तू धमाल है, आती पहली गेंद पर लगा दिया शानदार चौका। तो आते ही रिवर्स खेलकर बिल्कुल बल्लेबाज ने अपने इरादे पेश कर दिए, बिल्कुल चौका लगा दिया। अब स्थिति बदल रही है। 10 गेंदों में मैच जीतने के लिए 16 की जरूरत है। 10 चेंडू। तो टोटल स्कोर इस वक्त 45 रन 45 धावा। तो इस बार बैकपुर पर जाकर गेंद को खूबसूरती के साथ कवर क्षेत्र में मारा जा रहा। फील्डर वहां पर होंगे, सिंगल तो आएगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल स्कोर 47 47 धावा। चला मी एक विनंती करतो, या ठिकाणी हरी आडगळे साहेब असतील आणि बाकीचे जे आपले कमिटी मेंबर्स यांना विनंती की सीमेरेषेच्या बाहेर थोडंसं थांबायचं आपण। पुढच्या मॅचचे ऍडव्हान्स मध्ये धावा कमी करायला सांगतायत। तुम्हाला पुढची मॅच एंटरटेनमेंट करायची, सर्वांना संधी मिळायची। पाहूया गोलंदाजीला पुन्हा विकास गोलंदाजी करतोय। या षटकातील 14 चेंडू घेऊन 9 चेंडू आणि बनवायच्या तब्बल
15 धावा। 9 गेंदे और मैच जीतने के लिए लगभग 15 की जरूरत है। ये गेंद ऑफ्टन के ज्यादा दूर जा रही, अंपायर ने बताया कि गेंद बॉल है। बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ, कुल स्कोर इस वक्त 47 रन। इसका मतलब अभी भी 14 चाहिए। गेंदे बची है 9 चेंडू 14 धावा। चलेंगे इस बार फिर से देखना है, गेंदबाजी करने के लिए तैयार है बॉलर विशाल। फुलटॉस गेंद बार बार मारना चाहते थे, अंदरूनी एज लगा हुआ पर विकेट कीपर ने पकड़ लिया गेंद को। अब यहां पर 8 गेंदें बची और जीतने के लिए 14 की जरूरत है। दोनों टीमें लड़ रही है, दोनों टीमें संघर्ष कर रही है, दोनों टीमें अभी भी हार नहीं मान रही है। बिल्कुल लड़ेंगे, भिड़ेंगे, लड़ेंगे, तब जाकर आप जीत सकते हैं। जीतना होगा तो खुद से बोलना होगा, बोलना होगा कि हम कर सकते हैं, हमारे हाथ से हो सकता है, ये सोच रखनी होगी वहां पर। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल विशालकडून। ये ओवरपिच गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद जाएगी बिल्कुल मिड विकेट में। खिलाड़ी थोड़े से फंबल हो गए और क्रिकेट में हर रन का मोल काफी अनमोल होता है। यहां पर खराब फील्डिंग, स्ट्राइक भी चेंज होगा और 2 आएंगे। 2 रन के साथ अब टोटल स्कोर इस वक्त 49 रन। यहां से मैच जीतने के लिए लगभग 12 रन चाहिए और गेंदें बची है बिल्कुल 7। वैसे तो 7-12 जिसके पास होता है उसकी जिंदगी सुकून की होती है, जिसके पास 7-12 नहीं होता वो भाड़ा भर भर के उसकी जिंदगी हर बहुत ही तकलीफ में होती है। कौन किसका 7-12 निकालेगा देखेंगे वहां पर। 7-12 फुलटॉस चेंडू मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू गेला तो स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय। दरम्यान सिंगल धाव नीचे शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा। 6 गेंदे और मैच जीतने के लिए लगभग 11 की जरूरत है। शेवटचे 6 चेंडू और जीतने के लिए 11 रनों की तलाश है। चला एकत्र जमू नका, अन्यथा शेवटचा कॉल आहे, शेवटच्या सरी तुम्ही चूक करू नका, अन्यथा पेनल्टीला पात्र व्हावं लागेल, लक्षात ठेवा। गोलंदाजीला अप्रोचला बोलवलं गेलं गोलंदाजसाठी। मला वाटतं अप्रोचने पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या, 11 दिल्यात। पहिल्या षटकामध्ये अप्रोचने 11 दिल्यात आणि तुम्हाला देखील सामना जिंकायचा असेल तर 11 बनवायचे। म्हणजे अप्रोचच्या मागच्या षटकामध्ये ज्या धावा तुम्ही बनवल्या त्या धावा तुम्हाला पुन्हा बनवायच्या जर सामना जिंकायचा असेल। परंतु मागच्या वेळेस अप्रोचच्या फलंदाज सामना करण्याला नवली केके होता, त्याने एक षटकार देखील मारला होता। अप्रोच गोलंदाजी करतो, या षटकातील पहला चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओवर विकेट से गेंदबाजी करेंगे। ओ हो, ये ऊंचा तो मारा जा रहा है लेकिन ना, और इसी के साथ नीचे आ गए खिलाड़ी। पकड़ा जाता हुआ कैच और नीचे थी 5 गेंदे और जीतने के लिए 11 की जरूरत है। अभी भी कुछ कहा नहीं जाएगा, एक बड़ा स्ट्रोक जीत का रास्ता दिलवाएगा। अनिल शिंदे न्यूमॅन बल्लेबाजी करने के लिए, नवीन फलंदाज अनिल शिंदे जातोय फलंदाजीला। शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा। अब देखना है, जीतने की बात करना चाहेंगे। अप्रोच बिल्कुल तारीफ के काबिल तारीफ की गेंदबाजी कर रहे हैं वहां पर। केवल पहले ओवर में 13 है, दूसरे ओवर में 17 है, टोटल 30 बना। चौथे ओवर में 11 रन आए, 41 स्कोर हुआ और 5वें ओवर में केवल 9 रन आए, 50 बने वहां पर। अब जीत की बात करना चाहेंगे। 5 चेंडू 11 धावा बनवायचे। 5 गेंदे और मैच जीतने के लिए 11 की जरूरत है। देखना है क्या करेंगे बल्लेबाज, न्यूमैन होंगे वहां पर। अनिल शिंदे ने इस बार लॉफ्टी स्ट्रोक लगा दिया, गेंद बॉलर के पीछे जा रही है। जब तक कि फील्डर फील करते हैं फिर भी बल्लेबाज सिंगल ही लेंगे और इस सिंगल रन के साथ अब पूरी दारोमदार मयूर के कंधों पर आने वाले 4 गेंदों में मैच जीतने के लिए 10 की जरूरत है। 4 चेंडू 10 धावा बनवायचे आहेत। आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण पाहतोय, माळशिरस क्रिकेट संघ विरुद्ध DR सांगोला क्रिकेट संघादरम्यान चाललेली लढत आपण इथं पाहतोय।
इस बार फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए अप्रोच। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे इस ओवर की तीसरी गेंद लेकर। ये फुल टॉस तो आई थी लेकिन लाभ नहीं ले पाए। 3 गेंदे और मैच जीतने के लिए 10 की जरूरत। 3 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 10 धावा। अभी भी मैच है, अभी भी कर सकते हैं आप। ये तो वैसे तो फुल टॉस आई थी लेकिन इस गेंद पर लाभ नहीं ले पाए। ऐसी कुछ फुल टॉस गेंद पिछले ओवर में केके को मिली थी, उस पर केके ने छक्का लगाया था, लेकिन इस बार ये बल्लेबाज नाकामयाब रहे। और नैनेज भी फुल टॉस पर बिल्कुल क्लीन बोल्ड हुए थे अप्रोच की गेंदबाजी पे। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अप्रोच गोलंदाजी करतोय। ओ बहुत ही तेज रफ्तार से गेंद आई, इस बार बैक पर जाकर गेंद को खेलने की कोशिश में नाकामयाब रहे। अब किसी भी हाल में इस गेंद पर अगर मैच में बने रहना होगा तो बचना होगा। बचेंगे तब लड़ेंगे, तो लड़ने के लिए कम से कम चौका, कम से कम छक्का तो लगाएंगे, तब जाकर आप बचेंगे वहां पर। दोनों चेंडू 10 धावा, 2 गेंदे 10 रन की जरूरत। फुल टॉस गेंद इस बार सीधा, इस बार गेंद को फील्डर के हाथ में मार बैठे और ये बिल्कुल और ये पहुंच गए खिलाड़ी। एक गेंद मैच जीतने के लिए लगभग 9 रनों की तलाश। 1 चेंडू 9 धावा बनवायचे। चला सामना संपल्यानंतर मला वाटतं अभयसिंह दादा जगताप फाउंडेशन क्रिकेट संघ मसबड या संघाने ताबडतोब फिल्डिंगसाठी मैदानात जायचं म्हणजे विकास सरतापे सर आपला संघ लगेच फिल्डिंगला मैदानात उतरेल याची आपण दक्षता घ्यायची। शेवटचा चेंडू या डावातील। फुल टॉस गेंद मिली, बार ऑनसन में गेंद को मारा जा रहा लेकिन सामने है फील्डर, फिर भी 1 रन मिलेगा और आखिरकार इस बात में सिकस मिली अप्रोच और बिल्कुल ये चौथा ओवर जिन्होंने फेंका था विशाल। ये दोनों ने जिस अंदाज की गेंदबाजी की, जो मैच हाथ से चला गया था उस मैच को फिर से अपनी टीम को अपने हाथों में लेकर इस मैच में जीत दर्ज की है। डीआर सांगोला क्रिकेट टीम आपका हार्दिक हार्दिक अभिनंदन है।